श्रावण्या, शनिवार, राशी, गोत्र, प्रवर वगैरे जपून ठेवणाऱ्या आमच्या त्या सरकारी कचेरीतल्या सोवळ्यात बांधलेल्या लोणच्याच्या बरणीसारख्या विश्वात मी नंदाची कहाणी सांगितली असती तर नंदा बसलेल्या कचेरीतल्या खुर्चीवर लोकांनी गोमूत्र सुद्धा शिंपडलं असतं. कधी कधी मी गेटपाशी गेलो नाही तर नंदा आत येईल आणि आमच्या त्या फायलींच्या ढिगाऱ्यांनी लिडबिडलेल्या सेक्शन मधून त्याला कधी एकदा बाहेर काढतो असं मला. इतक्या दिवसात मात्र इंदू वेलणकरचा विषय मी कटाक्षाने टाळला. नंदाच्या बोलण्याची जीवनातले अंगावर शहारे आणणारे अनुभव देखील अलिप्तपणे सांगण्याची तऱ्हा मला आता परिचित झाली होती. एकदा माझ्या हातात एक मराठी कादंबरी होती. बघू, फार वर्षात मी मराठी पुस्तकच पाहिलं नाही. त्याने बिगरीतली मुले वाचतात तसे एक एक अक्षर लावून कादंबरीचे नाव वाचले. ती मला म्हणाली, ओ आय सी, काय म्हणाली? अरे काय म्हणणार, माझं प्रेम आहे तुझ्यावर असं म्हणाली. चांगली आहे का नॉव्हेल? साधारण. काहीतरी वाचायला लागतं. मी उगीच बचावाचं भाषण केलं. प्रेम केलं काय? सिली. किती बायका पाहिले त्यानं. ती संध्याकाळ मात्र मी जन्मात विसरणार नाही. नंदा भर बॉम्ब हल्ल्यात लंडन मध्ये राहत होता. भुयारी रेल्वेच्या फलाटावर त्यावेळी माणसं जीव बचावण्यासाठी रात्रभर येऊन राहत. मृत्यूच्या जबड्यातून सुटून मुंग्यांसारखी माणसं एकमेकांना चिकटून झोपत. तेव्हा प्रत्येक क्षण हा शेवटला क्षण होता. कुणीही कुणाच्याही मिठीत त्यावेळी केवळ भय विसरण्यासाठी विसावत विलीन होत. तिथे वासनाहीन भोग होते. भीतीखेरीज दुसरी भावना जागत नव्हती. धर्म, नीती, सदाचार, पातिव्रत्य हे शब्द तेव्हा रद्द केलेल्या चलनासारखे कागदाचे कपटे होऊन गटारात पडले होते. त्यावेळी जगात ज्याला कोणी कोणी नाही असा नंदा त्या मृत्यूच्या तांडवाकडे नाटक पाहिल्यासारखा पाहत हिंडत होता. तू घाबरत नव्हतास? घाबरण्यापलीकडे एक विचित्र भावना असते. घाबरण्याला देखील आपण जिवंत आहोत, आपण जिवंत आहोत, जिवंत राहणार आहोत असा एक आधार असावा लागतो. पायाखाली फळी असते ना एखाद्या लाकडी पुलावर, तसा. समज ती काढली आणि तू अधांतरीत चालायला लागलास तर काय होईल? तसं होतं. प्रेतांच्या खचातून जाताना पहिलं प्रेत तुडवेपर्यंत भीती असते, मग काही वाटत नाही. अरे बाजूला कुणाची मांडी पडली, हात उडालाय, रस्त्याच्या दुतर्फा असलेली घरं जमीनदोस्त झालेत, अर्धवट उभी आहेत, त्यातून एखादा पलंगच लोंबकळतोय, बर्फ पडून चिखल झालाय. अशा वातावरणात देखील एकदा एक लंडन युनिव्हर्सिटीचा म्हातारा प्रोफेसर, मी आणि बॉम्ब पडून उद्ध्वस्त झालेल्या समोरच्या घरातली एक तरुण पोरगी असा मिळून आमचा वादविवाद चालला होता. कसला? हसू नकोस. जगात प्रेम नावाची गोष्ट आहे की नुसती आसक्ती आहे यावर. प्रोफेसर म्हणत होता, नाही प्रेम आहे. ती पोरगी म्हणत होती, जगात फक्त प्रेम आणि प्रेमच आहे. तिचे एका तरुण सैनिकावर प्रेम होतं आणि तो हिंदुस्थानात होता म्हणून ती खूप खुश होती बरं का. कारण तिथे युद्ध नाही याची तिला खात्री होती. त्याला वाघ खाईल म्हणून ती भीत होती. मला विचारत होती, तुम्हा लोकांकडे जादू असते ना रे वाघ आल्यावर त्याला परत पाठवायची. मी तिला मग मंत्र सांगितला आणि म्हटलं, हा लिहून पाठव तुझ्या प्रियकराला. कसला मंत्र? ओ स्ट्युपिड. रघुपती राघव राजाराम. तिला मी हे लिहून दिलं आणि सांगितलं, मुंबईत कुठेही वाघ दिसला की ही अक्षरं मोठ्यानं म्हणायची. मुंबईत? तो मुंबईत होता म्हणे. बिचारी. त्या पोरीनं आपल्या जवळची शेवटची 2 चॉकलेट्स मला दिली. तू घेतलीस? नाही. मी तिला सांगितलं, हिंदू धर्मात जादू सांगणाऱ्याला अशी प्रेझेंट्स घेतायच नाही. आणि तुझी थट्टा त्या बॉम्ब हल्ल्यात चालू होती? अरे मग करायचं तरी काय? सुरुवातीला माणसं रडली ओरडली, मग 15 दिवसात कंटाळली रे. नंदा, एक विचारू? लग्न का केलं नाहीस? राईट? हो, केलं होतं मी लग्न. कुणाशी? आता तुला काय सांगू, एका मुलीशी. हो का? मला वाटलं इंग्लंडात फक्त मुलांचीच लग्न होतात. अरे मग मुलींशी लग्न नाही तर कुणाशी करणार? अरे पण तिला काही नाव गाव? तिला नाव होतं विल्मा आणि गाव नव्हतं, फक्त देश होता जर्मनी. जर्मन मुलगी? पण तुला जर्मन भाषा येते? त्यात काय अवघड आहे? पण तिला इंग्लिश येत होतं ना. मग ठीक आहे. ठीक आहे. अजून काही प्रश्न? रागावलास का बाबा? नाही रे,
तुझा पुढचा प्रश्न सांगू का? हल्ली ती कुठे आहे? तुला त्रास होत असेल तर नको सांगू, आपण दुसरं काहीतरी बोलू. अरे त्रास कसला? मी बर्लिन मध्ये राहत होतो, एका जर्मन रंगाच्या फर्म मध्ये होतो. तिथे ती होती. तिथे तुमचं प्रेम जमलं. कोण जाणे, पण आम्ही लग्न केलं. ती जी होती, मग युद्ध सुरू झालं. पुढचा प्रकार ऐकायचा? नको. यक्षांना शाप असतात हे वाचलं होतं मी, पण या यक्षाला किती शाप होते. मग त्यानंतर तू लग्न नाही केलंस? अरे लग्न लावायला भटजी, पाद्री, काजी कोणीतरी जागेवर हवा ना. कोणीच नव्हतं. मग मी खूप लग्न केली, खूप प्रेम केली. त्यात काय, तीच वाक्य इंग्लिश मध्ये, फ्रेंच, जर्मन भाषेत बोलायची आणि ऐकायची. तुझ्या नॉवेल मध्ये नाही काय? मला ते मराठी कादंबरकाराची अक्षरशः दया आली. स्वतःच्या धर्मपत्नीबरोबर एकी एक, दुरकी दोन करत हिंदू कॉलनीतल्या गल्ल्यांकडे आपल्या खिडकीतून पाहत जगणारा तो पापभीरू कादंबरीकार स्त्री जातीबद्दल लिहित होता. आणि इथे बॉम्ब हल्ल्यात वावटळीतल्या पानांसारख्या उडून आलेल्या असंख्य स्त्रियांना कल्पनातीत अवस्थेत पाहिलेला महाभाग माझ्या पुढे बसला होता. बॅरिस्टर बाप थडग्यात दारू आणि बाया मिळण्याची सोय का नाही याबद्दल मुक्ती दिनाच्या दिवशी देवाच्या उलट तपासणीला कोणत्या प्रश्नापासून सुरुवात करावी याची चिंता करत पडला होता. नंदाने हलाहलाच्या घोटानेच जीवनाचे पहिले आचमन केले होते. कशाला तरी सदैव जपायचे एवढाच हेतू बाळगून जगणारा मी, आणि जपण्यासारखे जगात काही असते का असा प्रश्न करणारा नंदा. देवाच्या दुनियेतली एक अजब जोडी जमली होती. नियती तरी काय काष्ठे जमवते. वा. नंदा जगण्यासाठी काय उद्योग करीत होता याची मात्र मला कल्पना नव्हती. भली मोठी मोटार गाडी होती, ताजमध्ये राहायचा. कदाचित बापाची प्रचंड इस्टेट शाबूत राहिली असेल. आता मात्र आम्ही खूप मोकळेपणे बोलत होतो, पण मला तो माझ्याबरोबर इतका वेळ का घालवतो याचे कोडे होते. एकदा मला तो ताजमहाल हॉटेलातल्या आपल्या खोलीत घेऊन गेला. ते वातावरण पाहून मी जवळजवळ भेदरूनच गेलो होतो. नंदा मात्र त्या वैभवात अत्यंत अलिप्तपणे संचार करत होतो. आज आपल्याला बरोबर जेवायचंय, पण तुमच्या हॉटेलात जेवणाचा पोशाख घालावा लागतो. डोंट वरी, तूच सांगितलंस ना भारत स्वतंत्र झाला म्हणून. तुझा हा वेश चालेल. अरे धोतर कुठेही चालतं. आणि त्या दिवशी प्रथम इंदू वेलणकर हा विषय निघाला. 20 वर्षांपूर्वी ह्याच तारखेला आम्ही मोरेटोरमध्ये जेवायला गेलो होतो. माझ्या लक्षात तारीख नव्हती, नंदाच्या होती. हा योगी पुरुष भूतलाशी असला काही धागा ठेवून राहिला असेल अशी मला कल्पनाही नव्हती. मी त्यांना कॅम्पमध्ये सोडल्यानंतरचा सारा इतिहास त्याने मला सांगितला. युद्धाच्या त्या पेटत्या खाईत त्याच्या सर्वस्वाचा असंख्य वेळा नाश झाला होता. फक्त एक गोष्ट टिकून होती. ती त्याने एका पाकिटातून काढून माझ्या पुढे ठेवली. एक फार फार जुनं पत्र होतं ते. इंदूचं त्याला आलेलं पत्र. इंदूने त्यात आपलं अंतःकरण मोकळं केलं होतं. मी पुस्तकातूनच काही प्रेमपत्र वाचली होती. हे खरं खुरं प्रेमपत्र होतं. 20 वर्षांपूर्वीची त्याच्यावर तारीख होती. ते पत्र वाचता वाचता माझ्या डोळ्यातून अश्रूंची धार लागली. ए वेड्या, रडतोस काय? नंदा माझे सांत्वन करत होता. मला एकाएकी नंदा वांद्र्याच्या समुद्रात दगड फेकणाऱ्या पोरा एवढा लहान वाटू लागला. माझ्या लहान मुलांना मी कुरवाळतो, त्यांची पाठ थोपटतो, त्यांचे मुके घेतो, तसे त्याला करावे असं वाटू लागलं. पण वाटेल ते करून मन स्वच्छ करायला मी नंदा नव्हतो. कसली कसली सभ्यतेची, शिष्टाचारांची अनेक बंधनं घेऊन हिंडणारा मी एक दुबळा कारकून होतो. फक्त माझ्या डोळ्यांनी ही बंधनं पाळली नाही. शेवटी ते पत्र त्याच्या हातात देऊन मी म्हटलं, नंदा, जगात देव नाहीये रे. अरे जगात काहीच नाही. ज्या क्षणाला आपण श्वास घेत असतो ना, तेवढा क्षण असतो. ते बघ. खिडकी बाहेरचा समुद्र दाखवीत मला तो म्हणाला. तो समुद्र आहे ना, त्यात आपल्याला काय दिसतं? लाटा दिसतात, त्या बोटी दिसतात. ते बघ, कोळी लहान लहान होडी घेऊन निघाले. त्यांना काय दिसतं? फक्त मासे दिसतात. ते आणि मासे, त्यांच्यात येणारी अडचण म्हणजे समुद्र. जीवन जीवन ज्याला म्हणतात ना, ते आपल्या जन्मापासून मरणापर्यंत नुसतं असं आड येत असतं, बाकी काही नाही. कधी प्रचंड लाटा होऊन येतं, वादळ होऊन येतं, कधी उगीच मठ्ठपणाने आडवं पडून राहतं. मग कंटाळा येऊ नये म्हणून आपण लेबलं लावतो. प्रेम म्हणतो, बायको म्हणतो, आई म्हणतो, धर्म म्हणतो, देव म्हणतो, काय वाटेल ते म्हणतो.
एरवी जीवन म्हणजे एक निरर्थक फसवी अशी वस्तू आहे, या समुद्रासारखी.